आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्याच्या झळा आता थेट विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचला आहेत आणि आता मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये आहे आणि यांच्याकडे फक्त एक दिवस पुरेल इतकाच LPG गॅस साठा आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांवर थेट उपासमारीची वेळ आली आहे। आता ही जी कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये आलो आहे मी आणि ही प्रमुख कॅन्टीन आहे विद्यापीठाची। जवळपास 750 ते 750 विद्यार्थी इथं दररोज जेवण करतात आणि आज शेवटचा दिवस म्हणजे अगदी शेवटची गॅस टाकी त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि उद्यापासून या विद्यार्थ्यांवर थेट उपासमारीची वेळ येणार आहे। कॅन्टीनचे चालक माझ्यासोबत आहेत। काय किती विद्यार्थी आहेत आणि किती गॅस साठा किती? गॅस आता आपल्याला रेग्युलर आहे ना 3 लागतात आणि कमर्शियल लागतात, मोठे गॅस लागतात। हां, आणि छोटे गॅस आता आम्ही वापरतोय ते पण कुठून तरी इकडून तिकडून आणतोय। हां, याच्याकडून त्याच्याकडून मागून आणतोय। हां, आणि आजच्या दिवस लईत लई गॅस होऊन जाईल। हां, उद्यापासनं काहीच होणार नाही, उद्यापासून काहीच होणार नाही। विद्यापीठ प्रशासनाकडून काही सांगण्यात नाही आलं? प्रशासन आता नाही बोलू शकत नाही, म्हणजे काही उत्तरच नाही? तुम्ही केलाय पाठपुरावा पण उत्तरच नाही? म्हणजे त्यांना आत्तापर्यंत आपण निवेदन दिलं नाही आणि काही बोललो पण नाही। हां, आणि शेवटचं आमच्याकडं पर्याय आहे की जर विद्यार्थ्यांची गैरसोय होत असेल हां तर आम्ही चूल लावू। चूल लावणार? हां, बाहेर बाहेर चूल 700 विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न? हो, 700 विद्यार्थ्यांसाठी आम्ही बाहेर चूल लावू। फक्त एअर पोल्युशनसाठी फक्त तुम्ही काही हे नका करू। काय दररोज मेनू किती असतो आणि काही कमी करावे लागले? मेनू आता एकच मेनू फक्त कमी केला, सुकी भाजी कमी केली। हां, आणि त्याच्या बदल्यात आपण ताक देतोय, सलाड देतोय। हां, असं केलं की जे गॅसवर होत नाही तो मेनू आपण इकडे गेला। म्हणजे कमर्शियल जे सिलेंडर आहेत त्यासाठी जर बंदीच घातलेली, मात्र जिथं विद्यापीठासारखा भाग असेल, जिथं विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न असेल, अशा ठिकाणी तरी द्यायला हवं अशी तुमची मागणी? साहजिक आहे ना। हे बघा, आता इश्यू सगळ्यात मोठा गॅसचा आहे। हां, गॅसशिवाय काही होऊ शकत नाही। हां, मग त्याच्या पलीकडं जाऊन आपल्याकडं पर्याय काय आहे? काय पर्याय आहे? काहीच नाही ना। मग ही विद्यापीठाची सगळ्यात महत्त्वाची ही कॅन्टीन आहे। जवळपास 700 विद्यार्थी इथं जेवण करतात। दुपारी 200-250 विद्यार्थी असतात, संध्याकाळी 400-450 विद्यार्थी या ठिकाणी येतात, जेवण करतात। मात्र आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याची झळ आता लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या थेट जेवणापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि केवळ आजच्या दिवस पुरेल इतकाच गॅस साठा या पुणे विद्यापीठातील मुख्य कॅन्टीनमध्ये आहे। त्यामुळे आता चूल आम्ही या ठिकाणी लावू, फक्त जे प्रदूषण होईल त्यासाठी आम्हाला काय बोलू नका, कारण प्रश्न विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराड, LS मराठी, पुणे।